जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्रीचरण श्री गुरूंचे। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। मंगल मूर्ती मोरया। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई कंदे या उभयतांना मनपूर्वक नमस्कार करते। पूर्ण पुरुष असणारे श्रीकृष्ण आणि नरोत्तम असणारे अर्जुन या उभयतांना सुद्धा मनपूर्वक वंदन करते आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। आत्मस्वरूपाचं वर्णन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करून देत आहेत की तो आत्मा कसा आहे, तर तो आत्मा नैनम छिंदंती शस्त्रांनी हा श्लोक आपण गेल्या वेळेला पाहिला की शस्त्रांनी ज्याला छेद जात नाही, त्यानंतर अग्नी ज्याला जाळत नाही, पाणी ज्याला भिजवत नाही, वारा ज्याला सुकवित नाही, असं ते आत्मतत्व आहे। आणि ते आत्मतत्व आपल्या सर्वांच्या मध्ये सर्वत्र सदा समानत्वाने पूर्णपणे व्यापलेलं आहे। आणि असा जो आत्मा आहे तो प्रत्येक जीवाचं स्वरूप आहे, त्यामुळे त्या आत्म्याला या शस्त्रांनी छेद जाणार नाही। तर मग युद्धप्रसंगी नेमकं काय होणार आहे, तर शरीर या उपाधीच्या माध्यमातून दुसऱ्या शरीरावर ते बाण सोडले जाणार आहेत। शरीर जरी त्या ठिकाणी नाहीसं झालेलं दिसलं, धारातीर्थी पडलेलं दिसलं, तरी त्या आत्मतत्वाला मात्र काहीही होणार नाही, कारण आत्मा कोणाला मारितही नाही आणि आत्म्याला कोणी मारूही शकत नाही। असं ते सूक्ष्म व्यापक निरवयव असं ते तत्व आहे आणि तेच आपल्या सर्वांचं स्वरूप आहे। पुढच्या श्लोकामध्ये म्हणतायत, अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण। हा आत्मा कसा आहे, तर अत्यंत परिपूर्ण असा आहे। हा आत्मा नित्य आहे, त्यानंतर तोडण्यास अयोग्य आहे। म्हणजे जसं शस्त्राने त्याला छेदता येत नाही, तसं कुठल्याही हत्याराने त्याला तोडता सुद्धा येत नाही, त्याला जाळता सुद्धा येत नाही, किंवा भिजवता सुद्धा येत नाही, सुकवता सुद्धा येत नाही। जे भिजलंच जात नाही त्याला सुकवणार तरी काय। तर हा आत्मा नित्य आहे, व्यापक आहे, स्थिर आहे, निष्क्रिय आहे आणि सर्व काळ एकरूप आहे। अचळू हा शाश्वतू, चळत नाही ढळत नाही। समर्थांनी आत्म्याचं वर्णन मनाच्या श्लोकामध्ये केलेलं आहे आपल्या समोर। चळेना 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 ढळेना 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 असा तो आत्मा आहे। सर्व काळ सर्वत्र ते तसंच व्यापून राहिलेलं आहे। त्याला यत्किंचित सुद्धा त्याच्यावर घात आघात कुठलाही प्रकार त्या ठिकाणी होत नाही। आणि मूळचा जो आत्मा आहे त्याच्या सत्तेवर जरी जीवात्म्याच्या सगळ्या क्रिया चाललेल्या दिसत असल्या, तरी मूळचं आत्मतत्व जे आहे ते मात्र निष्क्रिय आहे, शाश्वत आहे, म्हणजे अखंड आहे आणि सर्व देशामध्ये आहे। आता हा आत्मा जो आहे तो कसा आहे, तर व्यक्त होणारा नाही, अव्यक्त आहे। त्याच्याविषयी चिंतन करता येत नाही, कारण तो अचिंत्य आहे।
त्याच्या सत्तेवर जीवात्म्याला चित्ताच्या साह्याने चिंतन करता येतं, पण तो आत्मा जो आहे तो मात्र अचिंत्य आहे. त्यानंतर त्याच्या ठिकाणी कुठलाही विकार नाही, ते अविकारी असं तत्व आहे. आणि म्हणून त्या आत्म्याला जाणून तू तुझ्या चित्तामध्ये जो शोक निर्माण झालेला आहे तो शोक करणे अजिबात योग्य नाही. हा आत्मा कसा आहे तर हा गुणत्रय रहितू अनादि अविकृतू व्यक्तिसी अतितू सर्वरूप. सत्व रज तम या 3 गुणांनी प्रत्येक जीवात्म्याचा स्वभाव बनलेला आहे. पण आत्मा नावाचं जे तत्व आहे म्हणजे प्रत्येक जीवाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप मात्र कसं आहे तर गुणत्रय रहितू, या 3 गुणांच्या पलीकडे असणारं असं ते त्याचं स्वरूप आहे. अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मकू देखावा मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा. मागच्या वेळेला आपण एक ओवी पाहिली होती ज्ञानेश्वर माऊलींची, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. तर असं हे चैतन्य नावाचं आत्मा नावाचं जे तत्व आहे तेच सर्वांच्या आतमध्ये व्यापून असलेलं सतत पाहण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे चित्तामध्ये निर्माण होणारा जो शोक आहे तो तुझ्या ठिकाणी राहणार नाही. नंतर तुला जर जीवात्मा सुद्धा देहाप्रमाणे जीवात्मा सुद्धा कसा आहे तर देह जसा उत्पन्न होतो तसा हा जीवात्मा सुद्धा जाताना जरी तुला दिसत असला तरी तो जात नाही. कारण जोपर्यंत त्या जीवात्म्याच्या ठिकाणी वासना शिल्लक आहेत तोपर्यंत तो परत परत नवीन देहामध्ये अवतीर्ण होत राहतो. आणि म्हणून सुद्धा जीवात्मा जातो असा शोक करण्याचं सुद्धा अजिबात कारण नाही. म्हणून हे आघवे एथ तुझं नलगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादी ऐसी. की भीष्म द्रोण हे सर्व जणांविषयी तुझ्या चित्तात जो शोक निर्माण झालेला आहे ते करण्याचं कारण नाही. कारण जीवात्मा जरी ह्या शरीरातून बाहेर पडेल तरी सुद्धा नवीन शरीर धारण करून तो पुनरपी ह्या ठिकाणी नक्की येणार आहे. जोपर्यंत त्याच्या चित्तामध्ये वासना आहेत, इच्छा आहेत, तोपर्यंत तो परत परत जन्माला येणार आहे. तरी येथ काही तुझं शोकासी कारण नाही, हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. की जो जो देहाला धरून आलेला आहे, देहात आलेला आहे, त्याला मृत्यूपंथाने कुठल्या कारणाने तरी नक्कीच जावं लागणार आहे. म्हणून जो जाणाराच देह आहे त्याच्याविषयी शोक करण्याचं काहीही कारण नाही. आणि जीवात्म्याविषयी जर तुझ्या चित्तात शोक निर्माण झालेला असेल तर जीवात्मा सुद्धा परत परत वासना असेपर्यंत परत परत जन्म घेत राहतो. आणि म्हणूनही तुला त्याचा शोक करण्याचं काहीही कारण नाही. कारण जे जे उत्पन्न झालेलं आहे ते नक्कीच काय आहे तर मरणपंथाने जाणारं आहे, हे निश्चितच आहे. आणि ज्याला मरण आहे त्याला जन्म आहे, आणि ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. म्हणून ही गोष्ट जी आहे ती या मृत्यूलोकावर अत्यंत अटळ अशी आहे. तो मृत्यू कोणीही टाळू शकत नाही. आपण पाहिलं की हिरण्यकश्यपूला त्याने वर मागितला होता की नराच्या हाताने नको, त्यानंतर दाराच्या बाहेर नको, दाराच्या आत नको, ह्या पद्धतीने वर मागून सुद्धा शेवटी नरसिंहाचा अवतार घेऊन भगवंतांनी त्याला काय केलेलं आहे तर निजधामाला पाठवलेलं आहे. आणि म्हणून कसं कितीही तपश्चर्या करून देहाच्या साह्याने मला मरण येऊ नये याच्यासाठी कोणी कितीही तपश्चर्या केली तरी सुद्धा त्या ठिकाणी मरण जे आहे ते देहाला नक्कीच येत असतं. रावणाला सुद्धा आलेलं आहे, इंद्रजिताने सुद्धा वर मिळवलेला होता, पण त्याला सुद्धा युद्धामध्ये ठार करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून असे देह जे आहेत ते कोणाचेही जरी असले तरी सुद्धा नाशिवंतच आहे, हे लक्षात ठेवावं. आणि जे नाशिवंत आहे ते जर जाणारच आहे कुठल्या कारणाने तर त्याविषयी शोक करण्याचं कारणच काय आहे. म्हणूनही तू शोक करू नको. उपजे ते नासे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जे उत्पन्न होतं ते नाश पावतच. हा नियमच जर आहे तर त्याच्याविषयी दुःख करण्याचं, शोक करण्याचं काय आहे तर काहीही कारण नाही. पण तरी सुद्धा ज्याला आपण जवळचं असं समजतो
त्याचे देह गेल्यानंतर अंतःकरणामध्ये अतिशय व्याकुळता निर्माण होते, दुःख निर्माण होतं. ह्याचा अनुभव जो आहे तो आम्ही सगळेजण घेत असतो. एका राजाची गोष्ट आहे. खूप चांगला राज्यकारभार सांभाळणारा, धार्मिक वृत्तीचा असणारा एक असा राजा असतो आणि त्या राजाला अनेक राण्या असतात, पण त्याला त्यातल्या त्यात आवडणारी, ज्याला पट्टराणी असं म्हणतात, अशी एक राणी होती. दिसायला सुद्धा सुंदर आणि वागायला सुद्धा सुंदर अशी असल्यामुळे तिच्यावर त्याचं अत्यंतिक प्रेम होतं. आता अत्यंतिक प्रेम जरी असलं तरी जे मृत्यूपंथाने जाणार आहे त्याला कोणीही आडकाठी करू शकतच नाही. त्यामुळे त्या राजाची राणी जी आहे ती काही कारणाने गतप्राण झाली. आता आवडती राणी गतप्राण झालेली लक्षात येता क्षणी त्याने काय केलेलं आहे तर अत्यंत शोक करायला सुरुवात केलेली आहे. त्या राणीला त्यानंतर ज्या प्रकाराने नेऊन अग्नी वगैरे देतात ते सगळे क्रियाकर्म झाल्यानंतर सुद्धा जिथं तिला दहन करण्यात आलं होतं त्या जागेवर तो रोज जायचा आणि तिथं जाऊन सारखा रडत बसायचा. आता 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, हा रोज राज्यकारभार वगैरे सगळं सोडून त्या स्मशानामध्ये जायचा आणि जिथं राणीचं दहन केलेलं आहे त्या जागेवर बसून सतत शोक करत राहायचा, रडत राहायचा. इकडं राज्यकारभाराकडे त्याचं सगळं दुर्लक्ष होत चाललेलं होतं. ते लक्षात आल्यानंतर त्याचे जे प्रधान वगैरे आहेत ते गावामध्ये एका संतांकडे गेले, साधूकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, पहा हो, या राजाला अतिशय शोक निर्माण झालेला आहे. त्याचं कशातच लक्ष लागत नाहीये राणी गेल्यापासून आणि तो सारखा रडत राहतो आणि त्या स्मशानामध्ये जातो आणि जिथं तिचं दहन केलेलं आहे त्या जागेवर हात फिरवत हा सातत्याने रडत राहतो आहे. त्यामुळे सगळा राज्यकारभार जो आहे तो सुद्धा विस्कळीतपणे होतो आहे. तर आता त्याची काहीतरी तुम्ही समजूत घाला ना. राजा म्हणे ठीक आहे. राजा त्या ठिकाणी जाऊन पाहतो. पहिल्या दिवशी जाऊन पाहतो. तो साधू जो आहे तो त्या ठिकाणी राजाच्या मागोमाग तिथपर्यंत जातो आणि पाहतो. पहिले 2 दिवस नुसता पाहतो की हा काय करतो आहे. तर हा त्या जागेवर बसतो, त्या जिथं दहन केलेलं आहे त्या जागेवरून सतत हात फिरवत राहतो आणि अश्रू ढाळत बसतो. हे त्या ठिकाणी साधूंनी पाहिलं. मग त्यांनी काय केलं की तिसऱ्या दिवशी एक मडकं हातात घेतलं आणि मडकं हातात घेतलं आणि जिथं राजा बसलेला होता त्याच्या अगदी समोर थोडंसं दूर जाऊन ते मडकं उंचावरून खाली टाकून दिलं. आता ते मातीचंच मडकं असल्यामुळे उंचावरून खाली टाकल्यानंतर फुटलं आणि ते मडकं फुटल्यानंतर ह्या राजाच्या दुप्पट असा आवाज काढून तो जो साधू आहे तो मोठमोठ्यांदी रडायला लागला. त्याच्या समोरच थोडंसं दूर जाऊन बसला आणि मोठमोठ्यांदी रडायला लागला. आता आपल्यापेक्षा सुद्धा जोरात आवाजात कोण रडतं आहे त्या रडण्याकडे या राजाचं लक्ष गेलं आणि त्यांनी पाहिलं की एक साधू महाराज दिसतायत आणि ते सारखं रडतायत, डोक्यावर हात आपटतायत. काय कारण झालं काही कळायला मार्ग नाही. म्हणून तो उठतो आणि त्या साधूजवळ जातो आणि त्यांना विचारतो की साधू महाराज, तुम्हाला रडायला काय झालेलं आहे. मग ते साधू महाराज सांगतात, पहा हो, माझं मडकं न पूर्ण फुटलं आहे. त्या मडक्यावर माझा अतिशय जीव होता, ते फुटलं आणि मला काही आता माझा शोक आवरता घेता येत नाहीये. मग त्या ठिकाणी राजाला हसायला येतं आणि राजा त्यांना म्हणतो, अहो साधू महाराज, ते मातीचं मडकं आहे ना, ते फुटणारच होतं, मग त्याच्यासाठी एवढा शोक कशाला करता. व राजा म्हणतो, अरे तुला हे कळावं म्हणूनच मी हे सगळं नाटक करतो आहे. देह सुद्धा या मडक्याप्रमाणेच येणारा आणि जाणारा आहे, म्हणून त्याच्याविषयी शोक करण्याचं काही कारणच नाही. हे तुला समजावं म्हणून या पद्धतीचं नाटक जे आहे ते तुझ्यासमोर मी केलेलं आहे. त्यानंतर राजाला सुद्धा आपली चूक जी आहे ती लक्षात येते की जे जे उपजे ते ते नासे, असं असल्यामुळे त्याविषयी शोक करण्याचं काहीही कारण नाही. आणि म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी ह्याचा विचार करून असे प्रसंग ज्या वेळेला आपल्या आयुष्यात येतील त्यावेळेला रडारड न करता शांतपणे या जगताचं वास्तव स्वीकारावं, म्हणजे अंतःकरणामध्ये गोंधळ होत नाही. पुढे भगवंत म्हणतात की अरे अर्जुना, या प्राण्यांची जी सगळी शरीरी आहेत ती कशी आहेत तर पंचमहाभूत युक्त असे सगळे शरीर आहेत. देह पंचमहाभूतांचा मेळावा असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. तर सगळा पंचमहाभूतांचा मेळावा आहे. पण
हा शरीर रूपाने व्यक्त होण्याच्या आधी ते अजिबात नसतात आणि शरीर गेल्यानंतर सुद्धा ते अजिबात म्हणजे जीवचैतन्य निघून गेल्यानंतर सुद्धा मरणानंतरही ते नसतात. म्हणजे आधीही ते अमूर्तच असतात आणि शरीर निघून गेल्यानंतर सुद्धा ते अमूर्तच असतात. मग मध्ये आधे मात्र काही काळ ते मूर्त होऊन तुम्हाला आम्हाला दिसत राहतात. परंतु असं जे काही आहे आधी नसतं आणि नंतरही टिकत नाही, पण मध्ये आधे जे दिसतं काही काळ तुम्हाला आम्हाला मूर्त रूपाने दिसतं त्यालाच तर भास असं म्हणतात. आणि भासाच्या ठिकाणी सत्यत्व देऊन जो जीवन जगतो तो शोकाकुल होत राहतो. म्हणून हे शरीर सुद्धा निव्वळ एक भास आहे, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता जो निव्वळ भास आहे त्या भासाच्या जन्मदिवसाची कोणी आठवण ठेवली नाही तर वाईट वाटायचं मग काही कारण आहे का? पण तरी सुद्धा आम्हाला कोणी विश नाही केलं तर नक्की वाईट वाटतं. विशेषतः मुलाबाळांनी जर आठवण नाही ठेवली आमच्या वाढदिवसाची तर लगेच आम्हाला काय होतं तर अंतःकरण खट्टू होऊन जातं. तर असं होऊ नये. उलट जसजसं वय वाढत जातं तसतसा अंतःकरणातला समजूतदारपणा वाढत जावा आणि जगाकडच्या अपेक्षा ज्या आहेत त्या तुमच्या आमच्या अगदी नगण्य होऊन जाव्यात. जितक्या जगाकडनं अपेक्षा जास्त तितकं अंतःकरणाला दुःखाचा अनुभव जो आहे तो जास्तीत जास्त असतो. येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी. की सत्स्वरूप जे आहे ते मात्र तिन्ही काळामध्ये असतं, त्याचा बाद कधीच होत नाही. पण मध्ये आधे जे काही या अमूर्ताहून वेगळं असं मूर्त तुम्हाला आम्हाला दिसतं त्यालाच भास असं म्हणतात. आणि तो भास कसा असतो तर गाढ झोपेमध्ये आपल्याला स्वप्न पडावं आणि जागा आल्यानंतर त्यात मुळीच काही तथ्य नाही हे जसं कळावं तसं अज्ञान वशामध्ये तुम्हाला आम्हाला हे सगळं सत्य वाटतं, पण ज्ञानाची जागृती ज्याला येते त्याला मात्र ह्यामध्ये काही तथ्य नाही हे पूर्णपणे पटून जातं. जयाची आरतीची भोगित विषयी त्यजिले संत जया लागी विरक्त वनवासीये. की ज्या चैतन्याच्या साक्षात्काराची तळमळ मनात बाळगणाऱ्या संतांनी या विषयांना काय केलेलं असतं तो सोडून दिलेलं असतं. म्हणजे या चैतन्य तत्वाचा अनुभव यावा असं जर तुम्हाला आम्हाला वाटत असेल तर वैराग्य अंतःकरणामध्ये या दृश्य जगताविषयीचं बांधलेलं असलंच पाहिजे. आता वैराग्य म्हणजे आम्हाला हे सगळं सोडून द्यायचं आहे का? तसलं काहीही करायचं नाही, पण अनासक्ती मात्र त्याच्याविषयीची बाळगायची आहे. ती अनासक्ती सुद्धा कशासाठी बाळगायची आहे तर जे अनित्य आहे ते अनित्य आहे असंच समजून जर आम्ही घेतलं तर दुःखाचे प्रसंग येत नाही. म्हणून वास्तव स्वीकारणं जे आहे ते संत जसं वास्तव स्वीकारतात त्याप्रमाणे या जगताचं दृश्य जगताचं वास्तव जे आहे ते तुम्ही आम्ही स्वीकारलं पाहिजे. अरे या चैतन्याच्या अनुभवासाठी सगळे संत वैराग्य अंगी बाणवतात, ब्रह्मचर्यादी व्रते करतात. मुनी जे आहेत ते चैतन्य अनुभवाला यावं म्हणूनच ते काय करतात तर जंगलामध्ये जाऊन, हिमालयामध्ये जाऊन, गुहेमध्ये राहून, घळीमध्ये राहून तपश्चर्या करतात. असं कित्येक तप त्यामध्ये व्यतीत करतात आणि सतत साधनारूढ राहतात. त्यावेळेला कुठं त्या चैतन्याची अनुभूती त्या साधकांना नक्की येऊ शकते. आता हे चैतन्य कसं आहे ते सांगताना या ठिकाणी भगवंत म्हणतायत की अरे हजारो मनुष्यामध्ये कोणी एखादा अधिकारी जो लोकविलक्षण अशा अद्भुत अशा आत्म्याला जाणतात. या आत्म्याला जाणणं जे आहे ते सुद्धा अत्यंत विरळा एखादा साधक जाणू शकतो. पण असं ऐकलं की आम्हालाही असंच वाटतं की मग आम्ही त्याला जाणूच शकणार नाही का? तर असं अजिबात नाही. त्या विरळामध्ये मी कोणीतरी असावा असं जे आहे ते निश्चयात्मक रीतीने आपण आपल्याला समजवावं आणि मनापासून ते जाणण्यासाठीची साधना जी आहे ती करायचा प्रयत्न करावा. आता आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन, कोणी एखादाच विरळा त्याला जसा जाणतो तसं कोणी एखादाच विरळा शब्दांच्या द्वारे त्याला श्रोत्यांसमोर प्रगट करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. तेही एक महान आश्चर्य आहे. या चैतन्याला या आत्मतत्वाला आमच्याच अंतःकरणात व्यापून पण तरी गुप्त असणाऱ्या या आत्म्याला शोधणं
हे एक महान आश्चर्य आहे. त्या आत्म्याविषयी सांगणं हेही महान आश्चर्य आहे आणि त्या आत्म्याविषयी सातत्याने ऐकणं हे सुद्धा एक महान आश्चर्यच आहे, असं या ठिकाणी भगवंत बोलतात. आता असा हा जो 5 ज्ञानेंद्रियांनी जाणवणार नाही, जो तर्काने जाणता येणार नाही, जो नुसत्या मनाच्या कल्पना करून जाणता येणार नाही, असा जो दुर्विज्ञेय आत्मा आहे, त्या आत्म्याच्या साक्षात्कारासाठी 4 योग आपल्यासमोर 4 योग आपल्यासमोर ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजेच भगवद्गीतेमध्ये ठेवलेले आहेत. ते 4 योग कुठले आहेत? तर ध्यान योग, श्रवण योग, भक्ती योग आणि अनुभव योग असे 4 प्रकारचे योग या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेले आहेत. एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात, याला ध्यान योग असं म्हटलेलं आहे. की कोणी एखादा योगेश्वर धारणा, ध्यान, समाधी या साधनांनी स्वतःचं अंतःकरण अतिशय शुद्ध करता करता त्या शुद्ध आत्म्याचं सतत ध्यानाच्या माध्यमातून निरीक्षण करण्याचा प्रयत्न करतो आणि असा प्रयत्न करत असतानाच स्त्री, पुत्र, देहादी संसार जो आहे त्याला सगळ्यांना तो काय करतो तर विसरून जातो आणि त्याचं चित्त जे आहे ते शांत होतं. आता सगळ्यांना विसरून जातो म्हणजे सगळ्यांना सोडून जातो असं अजिबात नाही, पण त्यांच्याविषयीचा जो माझेपणा आहे आणि आपल्या देहाविषयीचं जे मीपणा आहे त्या दोन्हीचा त्याग करून तो व्यवस्थित जसं काही व्यवहारात वागायचं आहे तसं वागतो. पण अंतःकरणामध्ये मात्र अखंड या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ही जी काय कला आहे ती त्यांनी साधून घेतलेली असते आणि सतत त्याचं लक्ष जे आहे त्या आत्म्याकडे म्हणजे चैतन्य तत्वाकडेच त्याचं लक्ष सतत त्या ठिकाणी राहतं. आता आपल्यासमोर आहे या ठिकाणी की हे ध्यान तुम्हाला आम्हाला खरं चालता बोलता साधता येतं का? तर काही काळ तरी मोटके निमिषभरी देतू जाय असं भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून 5 मिनिट म्हटलं तरी हे ध्यान फार मोठा आहे असं तुम्हाला आम्हाला वाटतं, पण दिवसातले असे 5 मिनिट तरी बाकी सर्व गोष्टींचा विसर चित्ताला पाडून 5 मिनिटं तरी सोहम साधना जी आहे ती तुम्ही आम्ही करायला शिकलं पाहिजे. की बाकी मी काहीही नसून, बाकी मी कोणीही नसून, मी श्री गुरूंनी सांगितलेला जो आत्मा आहे तोच मी आहे. या प्रकारचं सतत चिंतन एक 5 मिनिटं तरी करण्याचा प्रयत्न दिवसातून तुम्ही आम्ही केला पाहिजे. नंतर भक्ती योगाच्या बाबतीत सांगतात, एका गुणानुवाद वादू करिता उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. की दुसरे एक योगेश्वर आहेत. ते योगेश्वर कसे आहेत तर ते योगेश्वर भगवंताचे गुणानुवाद करता करताच भक्तिप्रेमामुळे चित्ताची अंतर्मुखता जी आहे ती त्यांना अखंड व अमर्याद या पद्धतीने भगवत स्वरूपात त्यांना तन्मयता प्राप्त होते. आता या ठिकाणी भगवंताच्या गुणकीर्तनामध्ये इतके तल्लीन होऊन जातात की त्या ठिकाणी मी माझेचा त्यांना सहजच विसर पडून जातो आणि म्हणूनच भक्ती जी आहे ती इतर साधनांपेक्षा तुम्हाला आम्हाला काय वाटते तर जवळची वाटते. कारण भगवंताचे गुण वर्णन करता करताच त्या ठिकाणी इतर गोष्टींचा संसाराचा जो काही आहे तो विसर पडून जातो. तिसरं श्रवण आणि अनुभव हे एकाच ओवीत या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले. एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले. की एखाद्या यथार्थ वक्त्याकडनं त्या आत्मतत्वाचं श्रवण त्या ठिकाणी चाललेलं असताना ते श्रवण चालता चालताच त्याला कशाचा विसर पडतो तर आपल्या देहाचा, मी देह आहे या भावाचाच त्याला विसर पडतो. आता 2 गंधर्वांच्या संवादातूनच जनक राजाला जे काही आहे ते त्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं अशी आपल्यासमोर उपनिषदामध्ये कथा आहे. म्हणजे नुसत्या श्रवणाने सुद्धा, पण ते श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून जर त्या आत्मतत्वाविषयी आपण ऐकत असू तर बाहेरच्या सर्व गोष्टींचं विस्मरण पडून श्रवण समाधी सुद्धा तुम्हाला आम्हाला नक्की साधता येते. पण त्यासाठी मात्र
सर्वांगाचे कान करून अत्यंत आवडीने माझं स्वरूपच वर्णन जे आहे ते वक्त्याच्या मुखातून होत आहे असं लक्षात ठेवून अखंड त्याचं जर चिंतन त्या ठिकाणी आपलं चाललेलं असेल तर श्रवण करता करताच एखादा उत्तम अधिकारी जो आहे तो काना वचनाची भेटी सरिसाच पै उठी ह्या पद्धतीने त्याला ते ज्ञान जे आहे ते पूर्णपणे होऊ शकतं. नंतर इथं आपल्या समोर आहे दुसरं की एक अनुभवे पातले तद्रूपता, की अखंड सतत जागृतीच्या संपूर्ण व्यवहारामध्ये सुद्धा अखंड त्याचं चिंतन जर चित्ताला जडलेलं असेल तर ते करता करताच त्यांना त्या देवत्वाचा त्या अमृत तत्वाचा अनुभव जो आहे तो येऊ शकतो. की अद्भुत आत्मसाक्षात्कार झाल्याने त्यांना आश्चर्यासारखी तटस्थ अशी शांततामय आणि देहाभिमान रहित अवस्था जी आहे ती अवस्था त्यांना प्राप्त होऊ शकते. सगळ्या संतांचं आपण पाहिलेलं आहे की विठ्ठलाशी ते स्वतःचं कर्म करत करत असतानाच त्या विठ्ठलाच्या अखंड अनुसंधानात राहून विठ्ठलाची अनुभूती त्यांनी घेतलेली आहे. कांदामुळा भाजी अवघी विठाबाई माझी ह्या पद्धतीचा सावतामाळींचा अभंग जो आहे तो आपल्या समोर प्रसिद्ध आहे. दळिता कांडिता तुझं गायीना अनंता असा जनाबाईचा अभंग सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर सगळे संत जे आहे ते अखंड आपल्या वाटेला आलेलं कर्तव्य कर्म करत असतानाच भगवंताचं अनुसंधान टिकवण्याची कला त्यांना साधलेली असल्यामुळे त्यांना सहज समाधीचा अनुभव जो आहे तो त्या ठिकाणी येऊन गेलेला आहे. भगवंत पुढे म्हणतात की सर्वांच्या देहात देहोपाधिक असलेला आत्मा सर्वकाल मारण्याला अयोग्य आहे, म्हणून तू सर्व भूतांविषयी शोक करू नकोस. भगवद्गीता म्हणजेच ज्ञानेश्वरी शोक निवृत्तीचं शास्त्र आहे आणि संपूर्ण शोकातून बाहेर पडायचं असेल तर आत्मस्वरूपाची स्मृती जी आहे ती अर्जुनाच्या ठिकाणी आलीच पाहिजे. म्हणजे अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला सुद्धा भगवंतांनी तेच सांगितलेलं आहे की या देहरूपी उपाधीमध्ये अखंड राहणारं सर्वकाल राहणारं असं जे आत्मा नावाचं तत्व आहे ते अजर आणि अमर आहे आणि ते आपलं स्वरूप असल्यामुळे ते सगळ्या समोरच्या जीवांचं सुद्धा तेच स्वरूप असल्यामुळे त्या ठिकाणी काय होऊ शकणार नाही तर त्याचा घात कधीही होणार नाही. जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक, की ते चैतन्य जे आहे त्या चैतन्याच्या सत्तेवर तमोगुणी जीवात्मा जो आहे तो घातपात करू शकतो, पण त्या चैतन्याला त्या घातपाताचा स्पर्श सुद्धा होऊ शकत नाही. असं ते चैतन्य जे आहे ते सर्व दृश्य जगतापासून पूर्णपणे अलिप्त आहे. त्याचा नाश जो आहे तो कोणीही करू शकत नाही आणि म्हणून सर्वत्र व्यापून असणारं असं जे तत्व आहे तेच पाहण्याचा हे अर्जुना तू प्रयत्न कर. आणि ते स्वरूप फक्त तुझं एकट्याचं नसून तुझ्या समोर जे सगळे तुझे नातेवाईक उभे आहेत त्यांचं सुद्धा मूळचं स्वरूप तेच आहे. त्यामुळे या युद्ध प्रसंगी त्या मूळच्या स्वरूपाला यत्किंचित सुद्धा कोणाच्याही धक्का लागणार नाही. हे लक्षात ठेवून तू युद्ध करायला अजिबात हरकत नाही. आणि अर्जुना, एवढ्याच एका विचाराने जर तुझ्या मनाला हे का पटत नाही हे माझ्या लक्षात येत नाही असं भगवंत म्हणतात. की आणखीही पुष्कळ प्रकारांनी जरी विचार केला तरी शोक करणं जे आहे ते अत्यंत वाईट आहे. पुढे आता आत्मतत्वाचं आधी निरूपण करून त्या आत्मतत्वाला धक्काही लागणार नाही, त्यामुळे तुला युद्ध करायला हरकत नाही. ते सगळ्या जीवांचं स्वरूप आहे, ते चैतन्य विश्वव्यापी आहे. त्यामुळे विश्वामध्ये जेवढे काही जीव आहेत त्यांच्यामध्ये ते तत्व व्यापून आहे आणि त्याला यत्किंचित सुद्धा धक्का लागत नाही. हे सांगून झाल्यानंतर आता परत त्याला क्षत्रिय धर्माचं जे काय आहे ते निरूपण इथं भगवंत करतात. की अरे, तुझा जर धर्म लक्षात घेतला तू क्षत्रियांचा तरी सुद्धा या युद्धापासून विचलित होणं हे अजिबात योग्य नाही. तू अजूनही का न विचारिसी, काय हे चिंतितू आहासी, स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे. की अरे, दुसऱ्याही प्रकाराने तू विचार करून बघ
की तू जर स्वधर्माला डावललंस तर या भवसमुद्रातून कधीही पार होऊ शकणार नाहीस. ज्याच्या योगाने भवनदीतून तरुण जावे असा तुझा जो क्षत्रियाचा स्वधर्म आहे तोही तू या प्रसंगी या शोकामुळे विसरून गेलेला आहेस. आता या ठिकाणी तुझ्या अंतःकरणात जो दयाळूपणा निर्माण झालेला आहे, आता कृपाळूपणा दयाळूपणा हा अत्यंत चांगला गुण जरी असला तरी सुद्धा त्याचं अभिव्यक्ती नको त्या ठिकाणी जर झाली तर ते सुद्धा काय होतं तर नाशालाच कारणीभूत होतं. आणि म्हणून तुझ्या चित्तात असणारा हा नको त्या ठिकाणी उत्पन्न झालेला दयाळूपणा आहे त्याचा तू या ठिकाणी त्याग कर. तरी स्वधर्मू एकू आहे तो सर्वथा त्याज्य नोहे, मग तरी जेल काया पाहे कृपाळूपणे. की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या स्वधर्माचा त्याग जो आहे तो साधकाने कधीच करू नये. कारण स्वधर्म टाकणे हे अजिबात योग्य नाही. आणि स्वधर्म जर तू टाकला तर स्वधर्म टाकल्यामुळे तुझ्या अंतःकरणामध्ये भीष्मद्रोणाविषयी काय झालेली आहे तर आता दया निर्माण झालेली आहे. पण कृपाळूपणा दयाळूपणा ही नीती जरी असली तरी अर्जुना तुझ्या ठिकाणी जागृत झालेला जो दयाळूपणा आहे तो ह्या प्रसंगी मात्र भ्रममूलक आहे. आणि म्हणून तू काय कर, नको त्या ठिकाणी तुझं चित्त द्रवीभूत झालेलं आहे. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. की हे चित्त जरी तुझं या ठिकाणी काय झालेलं आहे तर द्रवीभूत जरी झालेलं असलं तरी ते अनुचित प्रसंगी त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून तू त्याचा काय कर, त्यागच कर. एक दृष्टांत या ठिकाणी माऊली देतात की हे बघ, गाईचं दूध जे आहे ते अत्यंत गोड आणि पवित्र असतं. पण ज्याला रोग निर्माण झालेला आहे, ज्याच्या शरीरामध्ये ज्वर अत्यंत चढत्या अवस्थेमध्ये निर्माण झालेला आहे, त्याला हे अत्यंत रुचकर असणारं दूध सुद्धा त्या ठिकाणी निषिद्ध म्हणून सांगितलेलं आहे. तसं या ठिकाणी तुझा कृपाळूपणा तुझा दयाळूपणा तुझ्या चित्तात जे द्रवीभवन निर्माण झालेलं आहे, तुझं चित्त जे द्रवीभूत झालेलं आहे ते या ठिकाणी क्षत्रिय वृत्तीला शोभणार नाही, ते निषिद्ध आहे. आणि म्हणून त्याचं तू काय कर तर त्यागच कर. या पद्धतीने भगवंत त्यांची समजूत घालत आहेत. निष्कपट होवावे उसिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. की युद्धामध्ये कपटाने शत्रूचा घात न करता निष्कपट होऊन समोरासमोर उभं राहून माराला प्रतिमार देऊन धैर्याने लढावे हा क्षत्रियाचा धर्म आहे. आणि असा प्रसंग तुझ्या समोर आलेला असताना तू मात्र त्याच्यापासून काय होतो आहेस तर परावृत्त होतो आहेस. अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो का जे दैव तुमचे. की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. की पहा बाबा, तुझं क्षत्रिय धर्म तुझा आहे, क्षत्रिय ह्याच्यामध्ये वर्णामध्ये तू जन्माला आलेला आहेस आणि त्याच्यामध्ये असं धर्मयुद्ध तुमच्या भाग्याने तुमच्या समोर प्राप्त झालेलं आहे. सर्वच क्षत्रियांच्या समोर असं धर्मयुद्धाचा प्रसंग येतो का? येत नाही. आपण व्यवहारातही पाहतो की सगळ्यांनाच आईवडील असतात, परंतु आपल्या आईवडिलांची सेवा करण्याचं भाग्य, अत्यंत मनापासून सेवा करण्याचं भाग्य प्रत्येकालाच लाभतं का? अनेक जण श्रीगुरूंचे अनुग्रहित असतात, पण प्रत्येकाला श्रीगुरूंची सेवा करण्याचं भाग्य लाभतं का? तर काही जणांना त्यांच्या दैवयोगामुळे पूर्वपुण्याईमुळे असं जे भाग्याचे प्रसंग असतात ते त्यांच्या आयुष्यात येत असतात. आणि त्या प्रसंगाची ती संधी साधून त्याने आपलं कल्याण जे आहे ते नक्की करून घ्यायला पाहिजे. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, तै झुंज ऐसे लाहीजे, जैसे मार्गे जाता आढळीचे चिंतामणी. की क्षत्रिय वर्णामध्ये आल्यानंतर भरपूर पुण्य ज्याने आधी केलेलं असेल त्यालाच या धर्मयुद्धाचा प्रसंग जो आहे तो लाभत असतो. आता परत या ठिकाणी एक उदाहरण देत आहेत की मार्गाने जाता जाता एखाद्याला चिंतामणी सापडावा, पण चिंतामणीला पाय अडखळावा त्याचा, पण त्या चिंतामणीला अडखल्यावरही त्याला त्याचा काय होत नाही तर त्याचा लाभ होत नाही. त्या पद्धतीने तुझं इथं झालेलं दिसतंय.
पाय अडखळावा आणि त्यामुळे चिंतामणीचा लाभ व्हावा त्या पद्धतीने, किंवा जांभई करता तोंड पसरावे आणि अचानक तोंडामध्ये अमृत पडावं त्या पद्धतीने इथं तुझ्या दैवयोगाने काय झालेलं आहे तर ह्या ठिकाणी धर्मयुद्धाचा प्रसंग तुझ्या जीवनामध्ये आलेला आहे आणि त्या संधीचं तू सोनं करायला शिकलं पाहिजे. असं आता हा ऐसा अव्हेरीजे मग नाथिले शोचू बैसीजे तरी आपण आहाना होईजे आपण पेया. की आता जर तू या धर्मयुद्धाचा त्याग केलास आणि खोट्या गोष्टीविषयी, अनित्य गोष्टीविषयी, अशाश्वत गोष्टीविषयी जर नाश करत बसलास तर तुझी नक्कीच हानी झाल्याशिवाय राहणार नाही. असती कीर्ती जाईल जगची अभिशापो देईल आणि गिवसित पावतील महादोष. की ह्याच्यामुळे तुझी काय होईल तर दुष्कीर्ती होईल. तुझी जी आतापर्यंत मिळवून ठेवलेली सत्कीर्ती होती ती सुद्धा चालली जाईल आणि हे सगळं राज्य जे आहे ते दुष्ट अशा दुर्योधनाच्या ताब्यात जाईल. त्यामुळे प्रजा सुद्धा सगळी तुला काय होईल तर शापच देईल. कारण तू युद्धातून पळून गेल्यामुळे दुष्ट असणाऱ्या त्या दुर्योधनाच्या हातामध्ये अनायासेच हे सगळं राज्य जे आहे ते त्याच्या घशात घातल्यासारखं होईल आणि तुझी निंदा सगळी प्रजा सुद्धा करेल आणि सर्व महापातके जे आहे ते तुझा शोध घेतील आणि तुझ्याकडे येत राहतील. परत या ठिकाणी छान उदाहरण देतात माऊली. जैसी भरतारे हीन वनिता उपहती पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे वीण. की ज्याप्रमाणे एखादी पतिरहित असलेली स्त्री सर्वतोपरी आणि सर्वांकडून अपमानाला प्राप्त होते. पूर्वीच्या काळचा दृष्टांत आहे हा, लक्षात ठेवायचा आहे. त्याप्रमाणे स्वधर्मा वाचून आयुष्याला दुरावस्था प्राप्त होते. जो आपल्या स्वधर्माप्रमाणे वागत नाही त्याला सुद्धा काय प्राप्त होते तर दुरावस्था प्राप्त होते. म्हणून स्वधर्मो हा सांडसील तरी पापा वरपाडा होसील आणि अपेशतेनं वचेल कल्पांतावरी. की हा स्वधर्म जर टाकशील तर तू मात्र अपकीर्तीला आणि पापाला पात्र होशील आणि कल्पांतापर्यंत तुझी ही अपकीर्ती जी आहे ती तशीच राहील. पाहतो आपण रामायण वाचतो, महाभारत वाचतो. आता रावणाची अपकीर्ती, दुर्योधनाची अपकीर्ती, दुःशासनाची अपकीर्ती, शिशुपालाची अपकीर्ती, कंसाची अपकीर्ती, ह्या ज्या अपकीर्ती आहेत त्या प्रत्येक वेळी वाचताना त्या तसाच्या तशाच आतापर्यंत येत जातात. म्हणजे ते कल्पांतापर्यंत सुद्धा त्यांची ती दुष्कीर्ती आहे ती जाणार नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी तुझंही होऊ शकतं आणि म्हणून तू काय कर तर या सगळ्या ह्याच्यातून दूर होण्याचा प्रयत्न कर. तू निर्मित मत्सर सदयता येथून निगसील कीर माघवता परी ते गती स्मरता न मनेल यया. तू अतिशय निर्मत्सर आहे, तुझं अंतःकरण अतिशय शुद्ध आणि चांगलं आहे, पण तू इथून जर निघून जाशील तर तुझी शुद्ध मनोभूमिका या शत्रूंना सुद्धा अजिबात आकलन होणार नाही. तर तुला पळपुटा असं ते म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणूनही तू याच्यातून काय कर तर बाजूला हो शोकातून आणि युद्धाला तयार हो. हे सर्व महारथी तुला की भीतीमुळे, म्हणजे वास्तविक पाहता तू त्यांच्यापेक्षा जास्ती पराक्रमी आहेस, पण त्यांच्या पराक्रमालाच तू घाबरलेला आहेस असं समजून ते तुझी काय करतील तर या ठिकाणी निंदा करतील. पूर्वी जो तू या सर्व लोकांना अत्यंत शूर, सद्गुण संपन्न म्हणून पुष्कळ प्रकाराने तुझी जी कीर्ती झालेली होती तीच कीर्ती तू या छोट्याशा गोष्टीमुळे शोकाकुळ झालेला असल्यामुळे, नको त्या ठिकाणी तुझ्या अंतःकरणात दया उत्पन्न झाल्यामुळे तू जर या युद्धातून माघारी फिरशील तर तुला ह्या निंदेला सुद्धा सामोरं जावं लागेल. तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यय येईल मना सांगे मज. की तुझं दयाळू पण खरं आहे असं या दुष्टवैऱ्यांना मनामध्ये खरं तरी वाटेल का, या ठिकाणी त्यांना पटेल तरी काय, ते अजिबात पटणार नाही. हे म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला काय सांगे बोलू उरला निका काही. की ते काय म्हणणार आहेत, अर्जुन आम्हाला घाबरून पळून गेलेला आहे, तो आम्हाला भ्यालेला आहे. युद्धात विजय तर नाहीच
पण शेवटी अपवाद जो आहे, अपकीर्ती जी आहे ती मात्र तुझ्या मागे ह्या पद्धतीने सारखी लागत राहील. ते तुझं अनायासे अनकळीत जोडली असे, हे अद्वितीय जैसे गगन आहे. मी तुला अनायासे अनकळीत म्हणजे अन्येन अकलित, दोषाने न धरलेली, अर्थात उत्तम निर्दोष अशी जी कीर्ती तुला आजपर्यंतच्या तुझ्या वागण्याने लाभलेली आहे ती या ठिकाणी नक्की जाईल. आणि म्हणून अर्जुना, तू या पद्धतीने या युद्धातून निघून जाऊ नको. ते पौरुष तुझे अद्भुत ऐकोनिया हे समस्त, जाहले आथी विरक्त जीवितेसी. की शंकराला सुद्धा युद्धात जिंकणं हे अत्यंत शौर्य असणारं, आश्चर्यकारक असणारं असं कृत्य तू केलेलं आहेस. आणि दुर्योधनाधिक जे आहेत ते मात्र स्वतःच्या जीविताविषयी या ठिकाणी निराश झालेले आहेत. जैसा सिंहाची हाका युगांतू होय मदमुखा, तैसा कौरवा शेखा धाकू तुझा. की सिंहाच्या नुसत्या गर्जनेने सुद्धा मदमुख म्हणजे गंडस्थळातून वाहणारे चिकट पाणी ज्याच्या मुखावर आहे असे जे हत्ती आहेत ते सुद्धा युग बुडाल्यासारखे होतात. त्याप्रमाणे या कौरवांना वास्तविक पाहता तुझ्या पराक्रमाचं काय आहे तर भय आहे. पण असं असून सुद्धा जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा. की पर्वत जसे वज्राला किंवा सर्प जसे गरुडाला ज्या भय भावनेने मानतात, अगदी तसेच हे कौरव तुला जे आहेत ते सर्व काळ मानतात. हतो वा प्राप्यसी स्वर्ग. आता परत इथं म्हणतायत भगवंत की हे कुंती नंदना. आता कधी त्याला पार्थ म्हणतात, कधी अर्जुन म्हणतात, कधी कुंतीनंदन म्हणतात. असे अनेक नावं जे आहेत त्या अर्जुनाला या ठिकाणी दिलेले आहेत. इथं भगवंत म्हणतात की शत्रूकडून जर तू मारला गेलास, की तू इतका पराक्रमी असून सुद्धा जर समोरच्या शत्रूकडून जर तुला या युद्धभूमीवर मृत्यू प्राप्त झाला तरी सुद्धा तुला काय होणार आहे तर स्वर्गाला प्राप्त होशील. आणि शत्रूला जर जिंकशील तर पृथ्वीचं राज्य भोगशील. याकरिता युद्धासाठी निश्चय कर. देखे स्वधर्मो हा आचरता, दोषू नाशे असता. तुझं भ्रांती हे कवन चित्ता पातकाची. की स्वतःच्या स्वधर्माचं आचरण करणाऱ्याला कधीही दोष लागत नाही. हे असं असताना सुद्धा तुझ्या मनामध्ये मात्र हे कर्म करत असताना माझ्या ठिकाणी पाप निर्माण होईल असा भ्रम कसा बरं निर्माण झालेला आहे. म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वथा, तुझं क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही. की अर्जुना, म्हणून तुला मी परत परत सांगतो आहे की आपलं कर्म स्वधर्मानुसार असणारं समोर आलेलं कर्तव्य जे आहे ते फलाशा टाकून, महत्वाचं आहे की फलाशा टाकून जर तू हे क्षात्रधर्मानुसार युद्ध केलंस तर तुला कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही. की त्यांनी सांगितलं म्हणून, धर्मशास्त्राने सांगितलं म्हणून, माझ्या वर्णाला जे उचित आहे ते लक्षात ठेवून जर आपण आपल्या वाटचं कर्म केलेलं असेल आणि फलाशेचा त्यामध्ये यत्किंचित सुद्धा भाग नसेल तर त्यातून आपल्याला कुठल्याही तऱ्हेचं पाप लागत नाही. पुढे सांगतायत की सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. की कुठलंही वैषयिक सुख आपल्याला ज्या वेळेला कर्म करताना, आता कर्म म्हटलं की त्याला कुठलं तरी एक फळ नक्कीच येणार आहे. मग ते फळ आपल्याला अनुकूल तरी वाटेल किंवा प्रतिकूल तरी वाटत असेल. पण या फळांना काय आहे तर कुठल्याही कर्माला दोन प्रकारचे फळं मिळत असतात. नियोजित फळ जे आहे ते प्रत्येकाच्या कर्माला भगवंत देतच असतो. पण मनामध्ये जर आपल्या आधीच काही अपेक्षित असेल की जे कर्म आपण उभारलेलं आहे त्याच्यातून मला अमक प्राप्त व्हावं, ह्या पद्धतीची इच्छा जर आधीच आपल्या मनात असेल, म्हणजे अपेक्षित जर आपल्याला काही असेल त्या कर्मातून, तर मात्र सुख किंवा दुःख जे आहे त्याचे आपल्याला या ठिकाणी काय होऊन जातात तर आपल्या अंगावर येऊन ते आदळतात. आणि म्हणून
दुःखाविषयीची प्रतिकूल भावना सुद्धा मनामध्ये नसावी आणि सुखाविषयीची अनुकूल भावना सुद्धा आपल्या मनामध्ये न ठेवता कर्म जे आहे ते करावं. डॉक्टर काकांचं एक छान गीत आपल्या समोर आहे. त्यामध्ये ते म्हणतात की यशना माझे जैसे नाही अपयश तैसे, ते पडती तैसे पडू दे फासे, मी आणि माझे टाळू. महत्वाचं आहे की कर्म तर आपल्याला करायचं आहेच आहे. आपल्या वर्णाश्रमाला उचित असणारं, शास्त्राने आपल्याला सांगितलेलं, आपल्या श्रीगुरूंनी संतांनी आपल्याला जे मार्ग घालून दिलेला आहे त्या मार्गाने जात जातच आपल्याला कर्म करत राहायचे आहेत. पण त्यातून मिळणारं यश किंवा अपयश जे आहे त्याचा मात्र आत्मरूप मीशी यत्किंचित सुद्धा संबंध नाही. कारण आत्मा निष्क्रिय आहे, त्याच्याकडून कुठलीही क्रिया घडत नाही आणि ज्याच्याकडून कुठलीही क्रिया घडत नाही म्हणजे कर्म घडत नाही, त्याला त्या फळांचा काही लाभ किंवा हानी होऊ शकते का? होऊ शकत नाही. म्हणून जीव रूपाने आपण निमित्त मात्र आहोत, आत्मरूपाने आपण अकर्ता आहोत हे लक्षात ठेवूनच आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे स्वधर्माप्रमाणे कर्म जे आहेत ते तुम्हाला आम्हाला करायचे आहेत. यशना माझे जैसे नाही अपयश तैसे, ते पडती तैसे पडू दे फासे, मी आणि माझे टाळू. की मी करणारा आहे आणि मला हे प्राप्त होणार आहे, मला ते प्राप्त झालंच पाहिजे, ह्या पद्धतीचा आग्रह सोडून जर आपण उत्कृष्ट कर्म केले तर त्याचा लेप जो आहे तो तुम्हाला आम्हाला कधीही लागणार नाही. हा महत्त्वाचा एक भाग जो आहे तो या ठिकाणी भगवंतांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे की हेतू ठेवून जर कर्म केलं, आधीच अपेक्षा ठेवून जर काही कर्म केलं तर लाभ हानीला सामोरं जावं लागतं. लाभाने हर्षवायू होऊ शकतो आणि हानीने जे आहे ते दुःख सुद्धा खूप आपल्या वाटेला येऊ शकतं. पण साधकांनी सुखे संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. हे जे आहे ते छान लक्षात ठेवून घ्यायचं आहे. एथ विजयपण होईल की सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढेल चिंतवेना. की आधीपासूनच त्याचा कशाला विचार करतो की विजय मिळेल का आपला देह जाईल का समोरच्यांचे देह जातील. फक्त जे समोर आलेलं आहे ते उत्कृष्टपणाने कर, तेवढंच आपलं कर आपल्या हाती आहे. फळ जे काय मिळेल ते त्या कर्माला अनुसरणारं आणि आपल्या दैवाला अनुसरणारं जे आहे ते त्या ठिकाणी मिळेल. आपण या उचिता स्वधर्मे रहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. की आपण आपल्या विहित असलेल्या धर्माने जर वागत गेलो तर जे प्रसंग आपल्यावर येतील ते शांतपणे आपण काय करावेत तर सहन करावेत. मग अनुकूल परिस्थिती आली तरी आणि प्रतिकूल परिस्थिती समोर आली तरी विचारांच्या साह्याने ते परमार्थाला अनुकूल करून घेण्याचं जे कसब आहे ते कसब आपण सगळ्यांनी नक्की शिकून घ्यावं. म्हणजे तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये अखंड आनंदाचा अनुभव जो आहे तो येत राहू शकतो. ऐसिया मने होवावे तरी दोषून घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. की तुझे मन अनुकूल आणि प्रतिकूल वृत्तीरहित जर झालेलं असेल आणि सहिष्णू बनलेलं असेल तर तुझ्याकडून कुठलंच पाप घडणार नाही. आणि म्हणून तू आता संशय भ्रमरहित होऊन युद्ध करायला मनापासून काय हो तो उभा राहा, असं या ठिकाणी भगवंत त्याला सांगतायत. भगवंत पुढे म्हणतात की हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझं येथ, आता बुद्धियोगू निश्चित अवधारी पा. या अध्यायाचं नाव सांख्ययोग किंवा प्रकृती पुरुष योग असे दोन नावं या अध्यायाला, भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला म्हणजे ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाला जे आहेत ते असे दोन नावं दिलेले आहेत. आता हा जो सांख्ययोग आहे म्हणजे प्रकृती आणि पुरुष, पुरुषाच्या सत्तेवर प्रकृतीकडनं कार्य घडत जातं. त्या कार्याचा अध्यारोप जो आहे तो त्यांनी पुरुषावर म्हणजे आत्म्यावर करू नये. पुरुष आणि प्रकृती असे दोन मूळचे वेगळे तत्व आहेत, याला सांख्ययोग असं म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी भगवंत म्हणतात की हे आत्मज्ञानाचं स्वरूप जे काही आहे ते तुला सांगितलेलं आहे. त्यानंतर सकाम कर्म काय, निष्काम कर्म काय,
त्याविषयी निश्चित असा विचारात्मक जो बुद्धियोग आहे तोही आता मी तुला सांगून ठेवतो. ते सगळं लक्षात घे आणि योग्य पद्धतीने बुद्धीच्या साह्याने तू काय कर तर निश्चितपणे हे युद्ध करण्याचा प्रयत्न कर. जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वता बाधू न पवे. ज्या बुद्धीने म्हणजे सांख्य बुद्धीने विवेकयुक्त बुद्धीने जो कर्म करतो त्याला अर्जुना कर्मबंध कोणत्याही प्रकारे बाधा करू शकत नाही असं भगवंत या ठिकाणी निश्चितपणे सांगत आहेत. तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्षू तो उरला असे जेथे पूर्वानुक्रमो दिसे चोखाळत. की निष्काम कर्मयोगामध्ये आरंभलेले जे कर्म आहे त्याचा फला वाचून नाश होत नाही, यात कोणताही दोष नाही. या कर्मयोग रूप धर्माचा थोडा अंश देखील मोठ्या संसार भयापासून तुमचं आमचं काय करतो तर रक्षण करतो. कर्माधारे रहाटीजे परी कर्म फळ न निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञू न बंधीजे भूतबाधा. की एखाद्याला भूतबाधा झालेली आहे तर एखाद्या मांत्रिकाला बोलवतात. तो मांत्रिक जो आहे तो त्याचे जे काय मंत्र वगैरे म्हणायचे असतात त्या मंत्रांनी समोरच्या व्यक्तीतला भूत जे आहे ते बाजूला काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु काय आहे त्या शास्त्रविहित कर्माच्या आधाराने वागावे, परंतु कर्मफलाकडे बघू नये. जसा मांत्रिक पिशाच्याच्या बाधेने पछाडला जात नाही. समोरचा जो माणूस आहे तो पिशाच्याने पछाडलेला असतो, पण जो मांत्रिक आहे तो त्या पिशाच्याने पछाडला जात नाही. त्याप्रमाणे तियापरी जे सद्बुद्धी आपू झालिया निरवधी हा असतची उपाधी आकळू न शके. त्याप्रमाणे निष्काम कर्म करण्याविषयीची जी सद्बुद्धी पूर्णपणे ज्याला आत्मसात झालेली आहे त्याला देहादी उपाधी असली तरी त्या देहाने केलेलं कर्म जे आहे ते बंधनात टाकू शकत नाही. देहबुद्धीने जीवबुद्धीने जीवभाव ठेवून जेवढे कर्म आम्ही करतो तेवढे आम्हाला बंधनात टाकणारे असतात. पण आत्मभाव आतमध्ये जागृत ठेवून प्रकृतीकडनं घडणारं कर्म जसं करायला पाहिजे तसं जो सांख्यबुद्धीने करतो त्याला मात्र ह्या कर्माचा अजिबात लेप लागत नाही. अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय. अर्जुना ही जी सद्बुद्धी आहे पूर्व पुण्याने संत संगतीमध्ये थोडी जरी ती आपल्या हृदयामध्ये प्रगट झाली तरी जन्म मरण रूप संसाराचे भय जे आहे ते पूर्णपणे नष्ट होते. हे तू कायमचं लक्षात ठेव. ही सद्बुद्धी जी आहे, आता परशुरामाची कथा आपल्याला माहिती आहे की वडिलांनी सांगितल्यामुळे त्याने आईचं मस्तक सुद्धा काय केलेलं आहे तर छाटलेलं आहे. पण त्या ठिकाणी पितृआज्ञाप्रमाण हे त्याला पूर्ण माहिती असल्यामुळे त्या कर्माचा तो स्वतः करता नव्हता, निमित्त मात्र तो होता. आणि म्हणून त्या आपली आज्ञा पाळल्यामुळे नंतर ते मस्तक जे आहे ते परत आपल्या पत्नीच्या धडावर त्या ठिकाणी त्यांनी ठेवून दिलेलं आहे. असं आज्ञापालनाचं जर आज्ञापालनाने म्हणजे श्री गुरूंच्या किंवा शास्त्राच्या आज्ञापालन करता करता ते कर्म आपल्याकडून घडत जरी असलं तरी त्याचा लेप जो आहे तो तुम्हाला आम्हाला लागत नाही. अगदी सोपं उदाहरण लेप न लागण्याचं. आपल्या घरात सासूबाई आहेत. सासूबाई असल्यानंतर त्यांना विचारून स्वयंपाक करावा. आता त्यांनी सांगितल्या 10 पोळ्या कर आणि आपण 10च पोळ्या केल्या तर पुरल्या तरी त्यांनी सांगितल्या म्हणून आणि उरल्या तरी त्यांनी सांगितल्या म्हणूनच त्याचा दोष आपल्यावर येणार आहे का? पोळीचं कर्म आपण केलेलं आहे पण सांगितलं कोणी आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकलं आपण आणि त्याच्यामुळे तो दोष पुरलं किंवा उरलं तरी आपल्याला लागत नाही. अगदी त्याचप्रमाणे शास्त्राला विचारून संतांना विचारून विधी निषेधाच्या आज्ञा पाळून ज्या वेळेला आपण आपलं स्वधर्म कर्म करतो त्यावेळेला त्यातून निर्माण होणाऱ्या फळांचा लेप जो आहे तो तुम्हाला आम्हाला लागत नाही. ते कर्म निष्काम बुद्धीने होतं. मला वाटतं म्हणून मला वाटेल तसं आणि मला जमेल तसं या पद्धतीने जर कर्म केलं
तर मात्र त्याचा लेप लागतो. पण त्यांनी सांगितलं म्हणून त्यांना आवडेल तसं आणि त्यांना अर्पण करून ज्या वेळेला एखादं कर्म घडतं आपल्या हातून, त्यावेळेला मात्र त्याचा यत्किंचित सुद्धा लेप जो आहे तो तुम्हाला आम्हाला लागत नाही. आता निर्लेप कर्म करताना कसं असतं, एक छान दृष्टांत परमपूज्य मंदाताई देतात आपल्या समोर की पहा, डांबरी रस्ते ज्या वेळेला करत असतात ते लोक, त्यावेळेला काय करतात, तो रोड रोलर जो आहे तो त्या रस्त्यावरून फिरवत असताना ते डांबर त्या रोलरला चिटकू नये म्हणून त्याच्यावर काय करतात, तर पाणी शिंपडतात. आणि पाणी शिंपडल्यानंतर ते दाबायचं काम जे आहे ते रोलरकडनं व्यवस्थित होत चाललेलं असतं, पण पाणी शिंपडल्यामुळे ते डांबर जे आहे ते त्याला चिकटत नाही. त्याप्रमाणे इथं निष्काम बुद्धीचं पाणी जर आधीच त्या कर्माच्या ठिकाणी शिंपडलेलं असेल तर ते कर्म जे आहे ते चित्ताला चिकटत नाही आणि कर्मबंध जो आहे तो त्या ठिकाणी होत नाही. आता दोन भाग आहे. भक्तीच्या माध्यमातून जर हा विचार केला तर भगवंतांनी सांगितलं तसं भगवंताच्या आज्ञेने जर ते कर्म चाललेलं असेल तरी सुद्धा ते त्या ठिकाणी चिकटत नाही. आणि निष्काम बुद्धीने पुरुष प्रकृती असा विवेक करून जर ते कर्म केलेलं असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी कर्माचा लेप लागत नाही. आणि ही युक्ती साधून तुम्ही आम्ही जे काही आहे ते कर्म करायला शिकलं पाहिजे. आता आपल्या 237 पर्यंतच्या ओव्या ज्या आहेत त्या पाहण्याचा आज आपला या दुसऱ्या अध्यायामध्ये प्रयत्न झालेला आहे. पुढच्या ओव्या ज्या आहेत त्या पुढच्या गुरुवारी पाहूयात. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव महाराज की जय. मंगल मूर्ती मोर्या. जय जय रघुवीर समर्थ.